नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्शन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत आहे. सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचं एक सिरीज आपण घेऊन आलेलो आहोत अत्यंत महत्त्वाच्या डॉक्युमेंटवर. ते म्हणजे महाराष्ट्राची आर्थिक पाहणी अहवाल किंवा की इकॉनॉमिक सर्व्हे ऑफ महाराष्ट्र. आणि या इकॉनॉमिक सर्व्हेमधून अनेक एक्झामला म्हणजे सर्व प्रकारच्या एक्झामला म्हणजे राज्यसेवा असू द्या किंवा कंबाईन असू द्या किंवा या ठिकाणी ग्रुप सी असू द्या, या याच्यामध्ये आपल्याला डेफिनेटली या डॉक्युमेंटच्या आधारावर आपल्याला प्रश्न विचारला जातो आणि हा सगळ्यात ऑथेंटिक कंटेंट जो आहे तो याच्यामध्ये असतो. आणि या ह्याच्यावरच आपल्याला राज्यसेवेला सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. पूर्वीसुद्धा कंबाईनमध्ये कंबाईनमध्ये जे प्रश्न आलेले आहेत त्याचं डायरेक्ट रिफ्लेक्शन जे आहे त्या इकॉनॉमिक सर्व्हेमधून झालेलं आहे. त्यामुळं आपण इकॉनॉमिक सर्व्हेची संपूर्ण सिरीज जी आहे त्यामध्ये संपूर्ण जे चॅप्टर आहेत त्या चॅप्टरवर इथं MCQ टाईपमध्ये म्हणजे जो महत्त्वाचा कंटेंट आहे तो आपण त्या कंटेंटवर इथं MCQ तयार केलेले आहे. त्याचबरोबर त्याचं विश्लेषण आपण इथं करत आहोत. तर ही सिरीज जी आहे ही तुमच्यासाठी आहे, येणाऱ्या एक्झामसाठी आहे. तर इकॉनॉमिक्सची एक प्रकारची प्रिडिक्शन सिरीज जी आहे आपण सुरू केलेली आहे आणि या सिरीजमधलं हे पहिले लेक्चर आहे आणि हे लेक्चर निश्चित तुम्हाला आवडणार आहे, कारण त्याच्यामध्ये फॅक्ट आहेत आणि सगळ्याच काही फॅक्ट आपल्याला पाठ करायचे नाहीत, परंतु ॲटलिस्ट त्या डोळ्याखालून जाणं तरी गरजेचे आहे. कारण एक्झाम जे आहे ते या ठिकाणी पुढच्या आठवड्यामध्ये 1 आठवड्यानंतर आपली एक्झाम आहे. त्यामुळं हे डॉक्युमेंट पाहणं हे गरजेचंच आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला सुद्धा आवडणार आहे आणि मित्रांना सुद्धा शेअर करायला विसरू नका. आणि काही इतरही काही टॉपिक तुम्हाला अवघड जात असतील इकॉनॉमिक्समधले, तर त्याबद्दल सुद्धा तुम्ही प्रतिक्रिया द्या. त्यावर सुद्धा आपण या ठिकाणी सिरीज घेऊन येऊ. तर या सिरीजमधला हा पहिला भाग आहे. संपूर्ण सिरीज जी आहे ते आपण घेऊन येत आहोत. तर यामधला हा पहिला भाग आहे. चला, तर त्याचबरोबर डायरेक्शन अकॅडमी मार्फत कंबाईन ग्रुप बी आणि सी साठी आपण या ठिकाणी एक फाउंडेशन बॅच लॉन्च केलेली आहे. त्या बॅचच्या माध्यमातून संपूर्ण सिलेबस शिकवला जाईल. त्याचबरोबर या ठिकाणी PDF नोट्स असतील, टेस्ट सिरीज असणार आहे आणि 1 वर्ष व्हॅलिडिटी असणार आहे. अशी बॅच या ठिकाणी लॉन्च करण्यात आलेली आहे. रेग्युलर फी जी आहे ते या ठिकाणी 10,000 रुपये आहे, परंतु सध्या त्यावर आपण ऑफर ठेवलेली आहे. तो ऑफर फी किती आहे? फक्त 4,999. 1 वर्ष व्हॅलिडिटी आहे. किती वेळा या ठिकाणी तुम्ही लेक्चर पाहू शकता. चला, क्वेश्चन नंबर फर्स्ट. आता हे सगळे क्वेश्चन जे आपण घेतोय हे इकॉनॉमिक सर्व्हेमधले आहेत महाराष्ट्राच्या. त्यामुळे ह्याच्यामध्ये तुम्हाला काही फॅक्ट दिसतील, ठीक आहे, परंतु ॲटलिस्ट त्या फॅक्ट्स आपण पाहणं तरी गरजेच्या आहेत. पहिला क्वेश्चन आहे, 2024-25च्या पहिल्या सुधारित अंदाजानुसार महाराष्ट्राच्या सांकेतिक स्थूल राज्य मूल्यवर्धीमध्ये ओके ग्रॉस या ठिकाणी स्टेट व्हॅल्यू ॲडेडमध्ये कोणत्या क्षेत्राचा वाटा हा सर्वाधिक आहे? ओके, 63.1%. म्हणजे या ठिकाणी महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या एकूण या ठिकाणी ओके स्थूल राज्य मूल्यवर्धित म्हणजे GSPA मध्ये या ठिकाणी की सर्वाधिक वाटा जो आहे एकूण उत्पन्नामध्ये समजा महाराष्ट्राच्या, तर सर्वाधिक वाटा कशाचा आहे? तर सर्वाधिक वाटा कशाचा आहे? तर या ठिकाणी सेवा सेक्टरचा जो वाटा आहे तो सर्वाधिक आहे. तो किती आहे? तो सेवा सेक्टर आहे 63.1%. लक्षात ठेवा. ओके, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक वाटा काय आहे? सेवा सेक्टरचा आहे. इवन देशाचा जर विचार केला तर देशामध्ये सुद्धा काय आहे? सेवा सेक्टरचाच वाटा हा सर्वाधिक आहे. तर यामध्ये हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं की 11-12 ते 24-25 या कालावधीमध्ये राज्याच्या सांकेतिक स्थूल राज्य मूल्यवर्धीमध्ये सेवा क्षेत्राचा हिस्सा जो आहे तो सर्वाधिक आहे, म्हणजे 50% पेक्षा जास्त राहिलेला आहे. आणि यामध्ये 24-25च्या या ठिकाणी किंवा सुधारित अंदाजानुसार हा किती आहे? हा 63.1% आहे. आणि यामध्ये 1 नंबरला काय आहे? सेवा क्षेत्र आहे. 2 नंबरला काय आहे? उद्योग क्षेत्र आहे. उद्योग, ठीक आहे. 2 नंबरला उद्योग किती आहे? 25.7% आहे. आणि या ठिकाणी 3 नंबरला काय आहे? कृषी आणि संलग्न जो काही व्यवसाय आहे, कार्य आहे ते किती आहे? 11.1. म्हणजे कृषी जे आहे, ॲग्री जे आहे हे किती आहे? या ठिकाणी 11.2% आहे. ठीक आहे. तर हे तृतीय क्षेत्र आहे. पहिलं सेक्टर लक्षात ठेवा सेवा, दुसरं उद्योग, ओके, तिसरं या ठिकाणी कृषी. सेवाचं 63 या ठिकाणी 63.1, उद्योग आहे 25.7. ओके, तर यामध्ये उद्योग आणि कृषी हे 2 फिगर जे आहे ते लक्षात ठेवणं गरजेचे आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन जाऊ आपण की 2025-26च्या पूर्वमानानुसार महाराष्ट्र राज्याच्या अर्थव्यवस्थेचे किती टक्के महाराष्ट्र राज्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये किती टक्के वाढ अपेक्षित आहे? वाढ किती अपेक्षित आहे? ग्रोथ किती अपेक्षित आहे? त्यामध्ये 7.9%. ओके, 7.9% 7.9% जे आहे ही ग्रोथ काय आहे? अपेक्षित आहे. ठीक आहे. त्यामध्ये 25-26 नुसार या ठिकाणी
25च्या अंदाजानुसार किती आहे 7.9% ही जी आहे अपेक्षित वाढ आहे. आणि जर आपण राष्ट्राची तुलना केली, देशासोबत तुलना केली, तर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये ओके भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये किती आहे 7.4% या ठिकाणी अपेक्षित वाढ आहे, जी महाराष्ट्रापेक्षा काय आहे या ठिकाणी कमी आहे. आणि महाराष्ट्राची किती आहे तुलनेने ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा, महाराष्ट्र आहे 7.9% आणि या ठिकाणी भारत जो आहे ओके ह्याची या ठिकाणी वाढ जी आहे ते किती आहे GDP म्हणजे इंडियन जे या ठिकाणी भारताचा ओव्हरऑल GDP जो आहे ते 7.54% आहे आणि महाराष्ट्राचा GDP जो स्टेट GDP आहे तो किती आहे 7.90. ठीक आहे 7.9%. त्यानंतर यामध्ये सेवा क्षेत्र जे आहे हे काय आहे या ठिकाणी राज्याच्या विकास वाढीमध्ये प्रामुख्याने सेवा क्षेत्र हे सर्वाधिक काय आहे अग्रभागी आहे. सर्वात वाढ जी आहे ती सेवा क्षेत्राची आहे. देन नेक्स्ट 2024-25 मध्ये अखिल भारतीय म्हणजे देशाच्या सांकेतिक स्थूल देशांतर्गत उत्पादन GDP ओके GDP. आता GDP स्थूल देशांतर्गत उत्पादनात महाराष्ट्राच्या सांकेतिक स्थूल राज्य उत्पादनाचा अपेक्षितता म्हणजे देशाच्या GDP मध्ये महाराष्ट्राचा हिस्सा किती आहे. तर या ठिकाणी एकूण देशाच्या GDP मध्ये आता GDP म्हणजे काय आहे त्या ठिकाणी GDP म्हणजे काय तर देशाच्या सीमेच्या अंतर्गत ओके देशाच्या सीमेच्या अंतर्गत जेवढ्या काही वस्तू आणि सेवा इंडिया देशाच्या सीमेच्या अंतर्गत ओके जेवढ्या काही वस्तू आणि सेवा आपण तयार करतो. ठीक आहे देशाच्या सीमेच्या अंतर्गत जेवढ्या काही वस्तू आणि सेवा तयार करतो म्हणजे विदिन द बाउंड्री ओके देशाच्या सीमेच्या अंतर्गत जेवढ्या काही वस्तू आणि सेवा गुड्स आणि सर्व्हिसेस तयार करतो आणि त्या वस्तू आणि सेवा तयार करणारा व्यक्ती हा भारतीय असू शकतो अदरवाईज या ठिकाणी परदेशी व्यक्ती ओके त्यांनी त्या सर्वांनी कमवलेले जे उत्पन्न आहे त्याला आपण GDP म्हणतो. यामध्ये भारताच्या GDP मध्ये महाराष्ट्राचा हिस्सा किती आहे हा प्रश्न आहे. तर मग महाराष्ट्राचा हिस्सा किती आहे हा 14% आहे ओके 14% म्हणजे समजा एक्झाम्पल मध्ये देशाचा GDP जो आहे 100 आहे 100 रुपये आहे एक्झाम्पल मध्ये तर 100 रुपयापैकी 14 रुपये जे आहे ते कोणाचे आहेत महाराष्ट्राचे GDP चे आहेत महाराष्ट्राचा हिस्सा आहे. ठीक आहे तर हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि ते पण या ठिकाणी भारताच्या कोणता GDP आहे नॉमिनल GDP आहे ओके नॉमिनल GDP आणि महाराष्ट्राचा जो हिस्सा आहे तो किती आहे 14% महाराष्ट्राचा हिस्सा आहे. आणि या ठिकाणी की हा वाटा देशातील सर्व राज्यामध्ये सर्वाधिक असून महाराष्ट्र राष्ट्रीय अर्थव्यवस्थेचे इंजिन म्हणून सिद्ध होत आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे की देशामध्ये असं पण विचारतील की देशाच्या GDP मध्ये सर्वाधिक हिस्सा खालीपैकी कोणत्या राज्याचा सर्वाधिक आहे तो कोणत्या राज्याचा आहे महाराष्ट्र राज्याचाच GDP मधला हिस्सा सर्वाधिक आहे तो 14% आहे. ठीक आहे त्यानंतर यामध्ये महाराष्ट्र राज्याला खांदा लावून म्हणजे महाराष्ट्र जे आहे हे पहिलं आहे दुसरं कोण आहे तमिळनाडू आहे ओके तमिळनाडू दुसरं त्यानंतर तिसरं कोण आहे UP आहे ओके तमिळनाडू त्यानंतर उत्तर प्रदेश अशा पद्धतीनं या ठिकाणी याचा क्रम आहे. क्रममध्ये लक्षात ठेवा महाराष्ट्र फर्स्ट तमिळनाडू दुसरं त्यानंतर कोण आहे उत्तर प्रदेश तिसरं. ठीक आहे नेक्स्ट आर्थिक पाहणी अहवालानुसार पहिल्या सुधारित अंदाजानुसार सन 2024-25 करता महाराष्ट्राचे दरडोई राज्य उत्पन्न पर कॅपिटा स्टेट इन्कम किती आहे. आता पर कॅपिटा स्टेट इन्कम कसं काढतात तर या ठिकाणी पर कॅपिटा स्टेट इन्कम बरोबर काय असतं तर या ठिकाणी एकूण राज्य उत्पन्न डिवायडेड बाय काय आहे तर या ठिकाणी एकूण लोकसंख्या कोणती लोकसंख्या त्या ठिकाणी स्टेटची लोकसंख्या राज्याची लोकसंख्या या आधारावर पर कॅपिटा इन्कम जे आहे ते काढलं जातं. ठीक आहे ते इन्कम किती आहे तर यामध्ये ते इन्कम आहे 3,17,801 3,17,801 हे आपलं पर कॅपिटा इन्कम आहे. आता यामध्ये लक्षात ठेवा की किती आहे याच्यामध्ये की पर कॅपिटा इन्कम ते आहे 3,17,801 रुपये जे आहे ते आहे. ठीक आहे आणि मागील वर्षाच्या म्हणजे ज्या ठिकाणी 23-24च्या तुलनेमध्ये काय आहे त्या ठिकाणी हे वाढलेलं आहे. ठीक आहे अजून लक्षात ठेवा की या ठिकाणी महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न हे भारताच्या सरासरी दरडोई उत्पन्नापेक्षा काय आहे या ठिकाणी जास्त आहे. सरासरी दरडोई उत्पन्नापेक्षा जास्त आहे म्हणजे देशाच्याही दरडोई उत्पन्नापेक्षा राज्याचं दरडोई उत्पन्न काय आहे जास्त आहे. आपल्याला कारण स्टेटमेंट फॉर्म मध्ये प्रश्न विचारले जात आहेत. नेक्स्ट राज्याच्या सेवा क्षेत्राला
आणि अनुषंगाने राज्य अर्थव्यवस्थेला चालना देणारे मुख्य उपक्षेत्र कोणते आहे? ओके, त्या ठिकाणी कोणतं आहे? वित्तीय, स्थावर मालमत्ता आणि व्यावसायिक क्षेत्र जे आहे ते या ठिकाणी काय आहे? अर्थव्यवस्थेला म्हणजे एक प्रकारे उभारी देणारं किंवा अर्थव्यवस्थेला चालना देणारं एक मुख्य उपक्षेत्र आहे. आपल्याला मेन क्षेत्र नाही, तो या ठिकाणी उपक्षेत्र विचारलेलं आहे. ओके, आता यामध्ये महाराष्ट्राचे वेगवान आणि प्रगत अर्थव्यवस्थेमध्ये प्रामुख्याने सेवा क्षेत्र हे जे आहे हे सर्वात गतिमान आहे आणि उद्योजकता जे क्षेत्र आहे ते उपक्षेत्र यामध्ये वित्तीय, स्थावर मालमत्ता आणि व्यावसायिक क्षेत्र म्हणजे फायनान्शियल, रिअल इस्टेट आणि प्रोफेशनल सर्व्हिसेस जे आहे ते यामधून मोठ्या प्रमाणात काय आहे? उत्पन्न जे आहे हे राज्याला मिळत असतं. आणि मुंबई हे देशाची आर्थिक राजधानी असल्याने वित्तीय व व्यावसायिक क्षेत्रांची व्याप्ती इतर राज्यापेक्षा काय आहे? महाराष्ट्रामध्ये खूप जास्त आपल्याला इथं दिसते. नेक्स्ट, पहिल्या सुधारित अंदाजानुसार सन 2024-25 मध्ये राज्याच्या सांकेतिक स्थूल राज्य मूल्यवर्धीमध्ये स्थूल राज्य मूल्यवर्धीमध्ये कृषी व संलग्न कार्य क्षेत्राचा वाटा जो आहे तो किती टक्के आहे? कृषी व संलग्न क्षेत्राचा वाटा जो आहे तो किती आहे? तो आहे 11.2%. आता यामध्ये की पहिल्या सुधारित अंदाजानुसार हा वाटा जो आहे तो 11.2% आहे आणि उद्योग आणि सेवा क्षेत्राचा वाटा जो आहे तो या ठिकाणी उद्योग 25.7 आणि सेवा जे आहे हे 63.1 आहे. ठीक आहे, आणि या ह्याच्यामध्ये राज्यातील सर्वाधिक लोकसंख्या असूनही उपजीविकेसाठी याच कृषी क्षेत्रावर या ठिकाणी अवलंबून आहे. म्हणजे वाटा जरी कमी असला तरी या ठिकाणी लोकसंख्या जी आहे किंवा उपजीविकेसाठी काय आहे की सर्वाधिक उपजीविका जी आहे ती कृषी क्षेत्रावर काय आहे? आधारित आहे. त्यानंतर आपल्याला 2024-25च्या पहिल्या सुधारित अंदाजानुसार महाराष्ट्राचे सांकेतिक स्थूल राज्य उत्पन्न नॉमिनल या ठिकाणी ते नॉमिनल ग्रॉस स्टेट या ठिकाणी ग्रॉस स्टेट जे काही इन्कम आहे, ओके, प्रोडक्ट आहे, डोमेस्टिक प्रोडक्ट आहे ते किती आहे? ओके, आता हा जो आकडा आहे ते काही लक्षात ठेवायची गरज नाही. ओके, 46 कोटी 22 लाख. ठीक आहे, हे काही लक्षात ठेवायची गरज नाही. त्यानंतर 24-25च्या पहिल्या सुधारित अंदाजानुसार मागील वर्षाच्या तुलनेत कोणत्या क्षेत्राच्या वास्तविक स्थूल राज्य मूल्यवर्धीमध्ये म्हणजे रिअल GSVA मध्ये सर्वाधिक म्हणजे 9.1% वाढ अपेक्षित आहे? कोणतं क्षेत्र? तर या ठिकाणी कृषी आणि संलग्न क्षेत्र जे आहे ते आपल्याला इथं वाढ अपेक्षित आहे, कृषी आणि संलग्न क्षेत्रामध्ये. कारण काय आहे? चांगला पाऊस आणि शासकीय योजनेमुळे काय झालेलं आहे या ठिकाणी किंवा की वाढ झालेली आहे. त्यानंतर 25-26च्या पूर्वानुमानानुसार महाराष्ट्र राज्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत किती टक्के वाढ अपेक्षित आहे? किती टक्के वाढ अपेक्षित आहे? तर 7.9% वाढ जे आहे ते अपेक्षित आहे. ओके, जे मागील वर्षाच्या तुलनेत किती टक्के वाढ? 7.9% वाढ जे आहे ते अपेक्षित आहे. त्यानंतर नेक्स्ट, आर्थिक पाहणी अहवालानुसार पहिल्या सुधारित अंदाजानुसार 24-25 करता महाराष्ट्राचे दुर्दैव राज्य पर उत्पन्न या ठिकाणी किती आहे? तर आपण पाहिलं 3,17,801. त्यानंतर नेक्स्ट आपण जाऊ दुसरा जो चॅप्टर आहे तो या ठिकाणी आपल्याला लोकसंख्या आहे इकॉनॉमिक सर्वे मधला. तर यामधला पहिला क्वेश्चन आहे की सन 2011 जी 2011ची लोकसंख्या जनगणना आहे त्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या अखिल भारतीय लोकसंख्येच्या किती टक्के आहे? ओके, किती टक्के आहे? देशाच्या किती टक्के लोकसंख्या ही महाराष्ट्राची आहे? तर किती आहे? 9.3%. लक्षात ठेवा, हे थोडं फॅक्ट फिगर महत्वाच्या आहेत. 9.3%. आता यामध्ये 2011च्या आकडेवारीनुसार भारताची एकूण लोकसंख्या किती आहे? 121.9 कोटी. तर महाराष्ट्राची लोकसंख्या आहे 11.24 कोटी. ओके, 11.24 कोटी म्हणजे इथं 121.9 कोटी, इथं लक्षात ठेवायचं 11.24 कोटी लोकसंख्या जी महाराष्ट्राची आहे. आणि ह्यानुसार महाराष्ट्राची लोकसंख्या ही भारतीय म्हणजे या ठिकाणी भारताच्या लोकसंख्येच्या किती आहे? 9.3% आहे. याच्यावर प्रश्न विचारला जातो. 9.3%. आणि लोकसंख्येच्या दृष्टीने उत्तर प्रदेश राज्यानंतर देशात महाराष्ट्र हे दुसऱ्या नंबरला आहे. तर सर्वाधिक लोकसंख्या कुठं आहे? या ठिकाणी उत्तर प्रदेशला आहे, उत्तर प्रदेश, आणि त्यानंतर कुठे येणार आहे? महाराष्ट्र हे दुसऱ्या क्रमांकावर आहे. नेक्स्ट, राष्ट्रीय लोकसंख्या आयोगाच्या अहवालानुसार 1 मार्च 2026 हा प्रश्न ऑलरेडी विचारलेला आहे राज्यसेवेला. 1 मार्च 2026 रोजी महाराष्ट्राची अंदाजित या ठिकाणी लोकसंख्या किती असेल? तर किती? तर 12.93 कोटी असेल. 12.93 कोटी असेल.
या ह्याच्यामध्ये अपेक्षित लोकसंख्या म्हणजे क्षेपित लोकसंख्या म्हणजे भूतकाळातील वाढीचा कल आणि सांख्यिकीचा वापर करून काही विशिष्ट गृहीतावर आधारित भविष्यातील लोकसंख्येचा केलेला अंदाज, अधिकृत अंदाज, त्याला या ठिकाणी क्षेपित असं म्हणतात. मग राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर 1 मार्च 2026 रोजी अखिल भारतीय भारताची आणि राज्याची क्षेपित लोकसंख्या अनुक्रमे 142 पॉईंट या ठिकाणी म्हणजे भारताची लोकसंख्या 1 मार्च आपल्याला राज्याचे विचारले, भारताची लोकसंख्या जर विचारलं तर या ठिकाणी 1 मार्च 1 मार्च 2026 नुसार किती आहे तर भारताची आहे 142.59 कोटी आणि महाराष्ट्राची आहे 12.93 कोटी लोकसंख्या जी आहे ती महाराष्ट्राची आहे. आणि 2011च्या तुलनेत राज्याची लोकसंख्या सुमारे 15% वाढलेली आहे. ओके, हा पण प्रश्न महत्त्वाचा आहे बघा, येऊ शकतो की 2011च्या तुलनेत किती टक्क्यांनी वाढलेली आहे, 15% वाढलेली आहे. नेक्स्ट, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील कोणत्या महसूल विभागाची लोकसंख्या सर्वाधिक आहे, हा पण प्रश्न या ठिकाणी दर्जेदार आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या सर्वाधिक आहे कोणत्या महसूल, म्हणजे प्रश्न काय आहे, कोणत्या महसूल विभागाची लोकसंख्या सर्वाधिक आहे, तर कोणता, तर या ठिकाणी कोकण महसूल विभाग जो आहे याची लोकसंख्या काय आहे, सर्वाधिक आहे. ओके, त्या ठिकाणी कोकण विभागाची लोकसंख्या ही जी आहे ही किती आहे, एकूण लोकसंख्येच्या 2.86 कोटी लोकसंख्या एवढी आहे. ओके, कोकण विभागाची. आणि या ह्याच्यामध्ये किंवा सर्वाधिक असण्याचं कारण काय आहे, ते हे लोकसंख्या राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या 25.4% असून ती सर्व महसूल विभागामध्ये सर्वाधिक ठरलेली आहे. सर्वाधिक कुठं आहे, कोकण. आणि कारणं काय आहेत, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे जिल्ह्यातील प्रचंड औद्योगिक आणि व्यापारीकरणामुळे काय झालेलं आहे, कोकण विभागाची लोकसंख्या ही सर्वाधिक आहे. तर कोकणाची लोकसंख्या ही सर्वाधिक कारण काय आहे, मुंबई शहर, उपनगर, ठाणे या ठिकाणी हा त्याचा भाग आहे. नेक्स्ट, 2001 ते 2010, 2001 ते 2011 या दशकातील महाराष्ट्राच्या दशवार्षिक लोकसंख्येचा वृद्धी दर या ठिकाणी डेकेडल ग्रोथ रेट जो आहे तो किती आहे, तर या ठिकाणी तो 16% आहे. म्हणजे 10 वर्षे, या 10 वर्षादरम्यान महाराष्ट्राची लोकसंख्या जी आहे ती किती टक्क्याने वाढलेली आहे, त्या ठिकाणी वृद्धी दर आहे 16%. हे लक्षात ठेवा. ठीक आहे, 16%. म्हणजे 1 ते 2011 या दरम्यान किती आहे, 16% वाढ आपल्याला दिसते. आणि या ठिकाणी याच कालावधीमध्ये भारताचा विचार केला तर भारताची दशवार्षिक वाढ जी आहे ती किती आहे, 17.7. ओके, भारत किती आहे, 17.7% वाढलेला आहे. म्हणजेच राज्याचा वेग जो आहे, राज्याचा वेग राष्ट्रीय वेगापेक्षा काय आहे, कमी आहे. कारण राज्याचा वेग जो आहे तो या ठिकाणी किती आहे, 16% आहे. ठीक आहे, 16% आहे. आणि देशाचा वेग किती आहे, या ठिकाणी भारताचा वेग किती आहे, 17.7% आहे. महाराष्ट्राचा वेग किती आहे, 16% आहे. म्हणजे देशापेक्षा तो कमी लोकसंख्येचा वेग आहे. ठीक आहे, आता यामध्ये लक्षात ठेवा की महाराष्ट्र 1991 ते 2001 दरम्यान वृद्धी दर जो होता हा 22.7% होता. त्या तुलनेत वाढीचा वेग मंदावून 16% पर्यंत कमी झालेला आहे. तर ही एक प्रकारचं काय आहे, सकारात्मक बाब आहे की आपली लोकसंख्या जी आहे ती या ठिकाणी काय होत आहे, कमी होत आहे किंवा तो वाढीचा वेग कमी होत आहे. त्यानंतर की 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील एकूण स्त्री पुरुष प्रमाण जो सेक्स रेशिओ आहे तो किती आहे, तो आहे 929. लक्षात ठेवा, 929 आहे. त्यामध्ये 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र स्त्री पुरुष प्रमाण जे आहे दर हजारी या ठिकाणी किती आहे, 929 आहे. आणि भारताच्या बाबतीत जर पाहिलं दर हजारी किती आहे, 943 आहे. 943 म्हणजे 1000 या ठिकाणी पुरुषामागं 943 स्त्रिया. आणि महाराष्ट्रात काय आहे, 1000 पुरुषामागं 929 स्त्रिया. अशा प्रकारचं काय आहे, हे लिंग गुणोत्तर आपल्याला इथं दिसतं. ओके, त्यानंतर ह्याच्यामध्ये भारताचे लिंग गुणोत्तर हे जे आहे हे या ठिकाणी 943 आहे. आणि ज्यापेक्षा राज्याचं प्रमाण हे काय आहे, आपल्याला इथं कमी दिसतं. आणि 2011च्या जनगणनेमध्ये महाराष्ट्राचे प्रमाण हे 922 होतं. तो 2001 मध्ये होतं 922. 2000 आता हे जे आहे 929 झालेलं आहे. म्हणजे काही प्रमाणात काय झालेली, सुधारणा झालेली आहे. नेक्स्ट, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील नागरी म्हणजे शहरी लोकसंख्येची टक्केवारी किती होती, तर टक्केवारी होती, शहरी टक्केवारी होती 45.2%. ओके, 45.2% जी आहे ही
शहरी टक्केवारी आपल्याला दिसतं. तर उच्च नागरीकरण जे आहे म्हणजे 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात नागरी भागामध्ये राहणारी लोकसंख्या जी आहे, नागरी म्हणजे शहरी भागात राहणारी लोकसंख्या 45.2% होती. तर राष्ट्रीय तुलना करता भारतामध्ये नागरी लोकसंख्येची टक्केवारी केवळ या ठिकाणी भारतामध्ये किती केवळ आहे 31.1 आहे. भारतात 31.1 आहे. यामुळं महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक नागरीकरण झालेल्या प्रमुख राज्यापैकी एक राज्य आहे. ओके. आणि वेगाने वाढणारे उद्योग, सेवा क्षेत्र, पायाभूत सुविधा यामुळं ग्रामीण भागाकडून शहराकडे जो स्थलांतर होण्याचा जो वेग आहे तो वाढलेला आपल्याला इथे दिसतो. त्यानंतर 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचा साक्षरता दर लिटरसी रेट किती नोंदवलेला आहे. महाराष्ट्राचा साक्षरता दर हा जो आहे हा किती आहे, हा आहे 82.3%. 82.3% आहे साक्षरता दर. आता यामध्ये 2011च्या जनगणनेनुसार सरासरी जो दर आहे तो आपला साक्षरता दर आहे 82.3% नोंदवलेला आहे, जो देशाच्या सरासरीपेक्षा काय आहे जास्त आहे. आणि यामध्ये जर आपण पुरुष साक्षरतेचं प्रमाण बघितलं तर किती आहे 88.4 आहे. आणि स्त्रियांचं किती प्रमाण आहे तर ते आहे 75.9% आहे. ज्यामुळे महिला साक्षरतेतही अजूनही काय वाढ होण्याची गरज आहे. महिलांच्या बाबतीत 75.9, पुरुष जे आहेत 88.4 आणि राज्यामध्ये किती आहे 82.3% जी जनता आहे ती काय आहे या ठिकाणी साक्षर आहे. आणि भारताचा विचार केला तर भारताचा सरासरी किती आहे 73% जी साक्षरता ही भारतामध्ये आहे. सर्वाधिक जर राज्य म्हटलं तर कोणतं राज्य आहे, केरळ राज्य आहे. त्यानंतर घटती जनन क्षमता व वाढते आयुर्मान यामुळे सन 2011 ते 26 या काळात महाराष्ट्रातील कोणत्या वयोगटाच्या प्रमाणात वाढ होणे अपेक्षित आहे. ओके. त्यामध्ये कोणत्या वयोगटात म्हणजे 60 वर्ष किंवा त्यावरील जे वयस्क वयोगट आहे त्यामध्ये वाढ ही जी आहे अपेक्षित आहे. ओके. त्यामध्ये तरुण वयोगट जो आहे घटत्या जनन क्षमतेमुळे 2011 ते 2026 पर्यंत 15 वर्षाखालील लोकसंख्येचे प्रमाण जे आहे ते 26.7% वरून 19.6% कमी होणे अपेक्षित आहे. आणि वयस्कर लोकसंख्या वाढ जे आहे म्हणजे वाढत्या वैद्यकीय सुविधेमुळे सरासरी आयुर्मान जे आहे ते वाढून 60 वर्षे आणि त्यावरील व्यक्तीची संख्या जी आहे ही वाढलेली आहे. आणि या स्थित्यंतरामुळे भविष्यात आरोग्य आणि वृद्ध कल्याणाच्या सामाजिक सुरक्षा योजना ज्या आहेत अधिक मजबूत कराव्या लागतील. म्हणजे सरकारला अजून या ठिकाणी ज्या योजना आहेत त्या मजबूत कराव्या लागतील. त्यानंतर 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्येची घनता, ओके, घनता किती होती. आता इथे घनतेवर प्रश्न विचारलेला, मग घनता किती आहे तर ती आहे 365 चौरस मीटर, ओके, प्रति चौरस किलोमीटर. त्यामध्ये ही लोकसंख्येची घनता म्हणजे प्रति चौरस किलोमीटर क्षेत्रात सरासरी राहणाऱ्या व्यक्तींची संख्या ती भूप्रदेशावरील मानवी दाब दर्शविते. ओके. आणि या ह्याच्यामध्ये जर आपण पाहिलं 2011 मध्ये महाराष्ट्राची लोकसंख्येची घनता होती आहे 365. तर यामध्ये भारताची लोकसंख्येची घनता किती आहे 382. ओके. 382 जी आहे ही कोणाची आहे भारताची या ठिकाणी घनता आहे. आणि 2011च्या जनगणनेच्या राज्याची घनता ही 315 होती, ती 315 काय झालेली आहे 365 एवढी झालेली आहे. तर इथं लक्षात ठेवा 365, देशाचं 382. त्यानंतर 2011, ओके, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील बालकामधील म्हणजे वय 0 ते 6 मुलींचे प्रमाण जे आहे चाइल्ड सेक्स रेशिओ हा किती आहे तो किती आहे 894 आहे. किती आहे 894. इथं लक्षात ठेवा 894 आहे. ओके. 894. बाल लिंग गुणोत्तर हे जे आहे 0 ते 6 वयोगटातील 894 आहे. आणि राष्ट्रीय तुलना जर करता आपण म्हटलं तर अखिल भारतासाठी याच वयोगटातील लिंग गुणोत्तर किती आहे 918 होते. ओके. आणि ज्यापेक्षा महाराष्ट्राचे प्रमाण हे चिंताजनक पद्धतीने कमी आहे. म्हणजे देशाचं किती आहे या ठिकाणी 918 आहे. देश 918, महाराष्ट्राचं किती आहे 894 आहे. 0 ते 6 वयोगटातील मुलांचं प्रमाण. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण 3 चॅप्टर इथं कव्हर केलेले आहेत आणि नेक्स्ट सिरीजमध्ये आपण पुढचे चॅप्टर कव्हर करू. अशी ही सिरीज या ठिकाणी साधारण 6 ते 7 लेक्चरमध्ये आपण ही डिवाइड करू आणि प्रत्येक सिरीजमध्ये तुम्हाला येणारे प्रिडिक्टेबल क्वेश्चन जे आहेत ते मिळणार आहे. कारण हा डेटा ऑथेंटिक आहे. आपण ऑथेंटिक सोर्समधून या ठिकाणी हे क्वेश्चन तयार केलेले आहेत.
निश्चित त्याचा फायदा येणाऱ्या एक्झामला होणार आहे. त्याचबरोबर आपली डायरेक्शन अकॅडमीची फाउंडेशन बॅच जी आहे सुरू झालेली आहे. अगदी माफक शुल्क आहे. डेमो लेक्चर सुद्धा अवेलेबल आहे. त्याचबरोबर इतर सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेसाठी आपलं ॲप जे आहे त्यावर सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेची माहिती त्याचबरोबर बॅचेस अवेलेबल आहेत. म्हणजे UPSC, राज्यसेवा, कंबाईन किंवा सरळ सेवेच्या सर्व प्रकारच्या बॅचेस सुद्धा आपल्याला अवेलेबल आहेत. तो व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा. मित्रांना शेअर करा आणि या ठिकाणी नेक्स्ट लेक्चरला आपण भेटू. थँक यू. ऑल द बेस्ट. जय हिंद.